हॅलो एव्हरीवन, आज आपण ह्या युनिटमधला नेक्स्ट पार्ट बघणार आहोत. युनिटचं नाव आहे फंडामेंटल्स ऑफ इलेक्ट्रॉनिक मेजरमेंट आणि पॉईंटचं नाव आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इन्स्ट्रुमेंट्स. आपण बघितलं की इन्स्ट्रुमेंटची डेफिनेशन जी आहे ती आहे द डिव्हाइस विच आर यूज फॉर मेजरमेंट पर्पज, म्हणजे मोजमाप करण्यासाठी जे आपण डिव्हाइस यूज करतो, जे आपण उपकरण यूज करतो, तर अशा उपकरणाला आपण इन्स्ट्रुमेंट असं म्हणतो, ज्याला आपण साधन असं म्हणू शकतो. तर त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स कुठल्या आहेत. आता कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे काय की त्या इन्स्ट्रुमेंटची कुठली अशी वैशिष्ट्ये आहेत जे आपण मेजरमेंट करण्यासाठी वापरू शकतो आणि ज्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. ओके, तर त्यातला पहिला पार्ट जो आहे तो आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इन्स्ट्रुमेंट, आणि त्याच्यामधला दुसरा पार्ट जो आहे की ज्या मेन स्टॅटिक कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते आपण डिफाइन करणार आहोत. ओके, तर पहिला भाग आपण बघूया. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इन्स्ट्रुमेंट्स आर जनरली क्लासिफाइड इनटू टू टाइप्स. कोणत्याही इन्स्ट्रुमेंटची जी काही कॅरेक्टरिस्टिक आहे ती कॅरेक्टरिस्टिक्स आपण दोन प्रकारामध्ये विभागलेली आहे. तर ते प्रकार कुठले आहेत, तर त्याचा पहिला प्रकार जो आहे तो आहे स्टॅटिक कॅरेक्टरिस्टिक्स. पहिला जो काही प्रकार आहे त्या पहिल्या प्रकाराचं नाव आहे स्टॅटिक कॅरेक्टरिस्टिक्स. ओके, आणि द सेकंड वन शुड बी कॉल्ड ॲज डायनॅमिक कॅरेक्टरिस्टिक्स. आता स्टॅटिक कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे काय? स्टॅटिक या शब्दाचा अर्थ होतो स्टेशनरी. स्टॅटिक या शब्दाचा अर्थ होतो स्टेशनरी. मराठीमध्ये त्याला म्हणतात स्थिर. स्थिर असणारी कॅरेक्टरिस्टिक म्हणजे स्थिर वैशिष्ट्ये असं आपण याला म्हणू शकतो. आणि दुसरा जो काही प्रकार आहे तो आहे डायनॅमिक कॅरेक्टरिस्टिक्स. डायनॅमिक शब्दाचा अर्थ आहे चंचल किंवा तो चेंज होणार आहे असा. ओके, म्हणजे जी कॅरेक्टरिस्टिक्स आहे त्या कॅरेक्टरिस्टिक्स काय होणार आहे? चेंज होणार आहे. तर त्या कशावरून चेंज होणार आहे आणि त्याचा प्रकार कसा काय, ह्या दोघांचे इन्स्ट्रुमेंट मध्ये हे दोन प्रकार कसे पडले ते आपण डिस्कस करूया. ओके, आता समजा आपण इथं इन्स्ट्रुमेंट्स घेतलेले आहेत आणि ह्या इन्स्ट्रुमेंट्सचे आपण कॅरेक्टरिस्टिक्स जे आहेत त्या कॅरेक्टरिस्टिक्स आपण दोन प्रकारांमध्ये घेतो. ओके, ह्याची जी काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ती कॅरेक्टरिस्टिक्स आपण दोन प्रकारांमध्ये घेतो. पहिली जी आहे ती आहे स्टॅटिक आणि दुसरा प्रकार जो आहे तो आहे डायनॅमिक. ओके, आता स्टॅटिक कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे काय की एखादं इन्स्ट्रुमेंट ज्यावेळेस आपण मेजरमेंट करण्यासाठी वापरतो तर त्यावेळेस त्या इन्स्ट्रुमेंटची जी काही प्रॉपर्टी आहे त्या इन्स्ट्रुमेंटची प्रॉपर्टी ही मेजरमेंट होई तोपर्यंत चेंज होत नाही. तर अशा इन्स्ट्रुमेंटला आपण किंवा असा परफॉर्मन्स देणाऱ्या कॅरेक्टरिस्टिक्सला आपण स्टॅटिक कॅरेक्टरिस्टिक्स असं म्हणणार आहे. ओके, म्हणजे काय की जर समजा आपण सेकंडरी इन्स्ट्रुमेंट एखादं वापरलेलं आहे किंवा ऍब्सोल्यूट इन्स्ट्रुमेंट आपण वापरलेलं आहे तर त्याची जी काही प्रॉपर्टी आहे त्याचं जे काही फंक्शन आहे ते फंक्शन करत असताना, मोजमाप करत असताना त्यानं स्वतःची प्रॉपर्टी काही चेंज केलेली आहे का हे बघणं म्हणजेच त्याची कॅरेक्टरिस्टिक आयडेंटिफाय करणं असं आहे. ओके, मग एखादं इन्स्ट्रुमेंट हे मेजरमेंट करत असताना स्वतःमध्ये बदल घडवून आणतं, काही इन्स्ट्रुमेंट स्वतःमध्ये बदल घडवून आणत नाही. ओके, मग जे इन्स्ट्रुमेंट्स स्वतःमध्ये बदल घडवून आणत नाही अशा इन्स्ट्रुमेंट्सला आपण स्टॅटिक इन्स्ट्रुमेंट असं म्हणणार आहे. किंबहुना त्यांनी दिलेल्या प्रॉपर्टीज किंवा कॅरेक्टरिस्टिक्सला आपण स्टॅटिक कॅरेक्टरिस्टिक्स असं म्हणणार आहे. ओके, मग स्टॅटिक कॅरेक्टरिस्टिक्स ज्या आहेत किंवा स्टॅटिक जे काही इन्स्ट्रुमेंट्स आहेत हे इन्स्ट्रुमेंट्स आयदर स्टॅटिक कॅरेक्टरिस्टिक्स देतील किंवा आयदर डायनॅमिक कॅरेक्टरिस्टिक्स देतील. आपल्याकडे अवेलेबल असणारे सगळे इन्स्ट्रुमेंट्स हे एकतर स्टॅटिक कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये मोडतील किंवा ते डायनॅमिक कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये मोडतील. ओके, असं कुठलंच इन्स्ट्रुमेंट असणार नाही की जे इन्स्ट्रुमेंट स्टॅटिक मध्ये सुद्धा नाही आहे किंवा डायनॅमिक मध्ये सुद्धा नाही. ओके, तर काही इन्स्ट्रुमेंट जे आहेत ते काय करतात, त्यांचे जे काही परफॉर्मन्स आहे, त्यांचा जो काही परफॉर्मन्स आहे किंवा त्यांचं जे काही फंक्शन आहे ते फंक्शन करत असताना त्यांच्या ओन प्रॉपर्टीज मध्ये चेंज करत नाही. अशा इन्स्ट्रुमेंटच्या कॅरेक्टरिस्टिक्सला
आपण स्टॅटिक कॅरेक्टरिस्टिक्स असं म्हणतोय. ओके. आणि जे इन्स्ट्रुमेंट्स परफॉर्मन्स करत असताना, मेजरमेंट करत असताना काय करतात, त्यांच्या स्वतःच्या प्रॉपर्टीज मध्ये चेंज करतात, तर अशा कॅरेक्टरिस्टिक्सला आपण डायनॅमिक कॅरेक्टरिस्टिक्स असं म्हणतो. ओके. म्हणजे इन्स्ट्रुमेंट्स ज्या काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत किंवा इन्स्ट्रुमेंटचे ज्या काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, ह्या कॅरेक्टरिस्टिक्स दोन प्रकारांमध्ये मोडलेल्या आहेत. एक अशा कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ज्या कधीही चेंज होणार नाही, त्यांचा परफॉर्मन्स 2 आवर्स असू देत, 10 आवर्स असू देत, 24 आवर्स असू देत, त्यांच्या प्रॉपर्टीज किंवा त्यांच्या कॅरेक्टरिस्टिक्स चेंज होणार नाहीत. त्या कॅरेक्टरिस्टिक्सला आपण स्टॅटिक कॅरेक्टरिस्टिक्स असं म्हणणार आहे. आणि दुसरा प्रकार जो आहे तो म्हणजे ही परफॉर्मन्स चालू केल्यानंतर त्या कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये स्वतःमध्ये चेंज होऊ शकतो. म्हणजे ऍज पर विथ रिस्पेक्ट टू टाइम, सुरुवातीला त्यांचा परफॉर्मन्स वेगळा असणार आहे, आफ्टर सम टाइम, थोड्या कालावधीनंतर त्यांचा परफॉर्मन्स वेगळा असणार आहे. असं जर एखादं इन्स्ट्रुमेंट करत असेल तर आपण त्या कॅरेक्टरिस्टिक्सला डायनॅमिक म्हणजे चेंज होणारी कॅरेक्टरिस्टिक्स असं पण म्हणू शकतो. ओके. मग इन्स्ट्रुमेंट्स जे आहेत हे आयदर स्टॅटिक कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये मोडतील किंवा काही जे इन्स्ट्रुमेंट्स आहेत हे डायनॅमिक कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये मोडतील. ओके. प्रत्येक इन्स्ट्रुमेंट हे डायनॅमिक किंवा स्टॅटिक इन्स्ट्रुमेंट्सच्या कॅरेक्टरिस्टिक्स वरतीच अवलंबून असतात. याच्या व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारचं कॅरेक्टरिस्टिक्स त्यांना डिफाइन करता येत नाही किंवा ते नसतं. ओके. तर अशा पद्धतीमध्ये इन्स्ट्रुमेंटचे क्लासिफिकेशन किंवा त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स आपण क्लासिफिकेशन केलेलं आहे. स्टॅटिक कॅरेक्टरिस्टिक्स आर दोज कॅरेक्टरिस्टिक्स विच आर नॉट चेंजेस विथ रिस्पेक्ट टू टाइम. म्हणजे ज्या कॅरेक्टरिस्टिक्स टाइम पॅरामीटरनुसार चेंज होणार नाहीत अशा कॅरेक्टरिस्टिक्सना आपण स्टॅटिक कॅरेक्टरिस्टिक्स असं म्हणतो. तर ज्या कॅरेक्टरिस्टिक्स टाइम पॅरामीटरनुसार चेंज होणार आहेत तर अशा कॅरेक्टरिस्टिक्सला आपण डायनॅमिक कॅरेक्टरिस्टिक्स असं म्हणणार आहे. ओके. तर स्टॅटिक आणि डायनॅमिक हे इन्स्ट्रुमेंटच्या म्हणजे कॅरेक्टरिस्टिक्सचं काय आहे, दोन प्रकार आहेत. ठीक आहे. तर आपण त्यातला पहिला प्रकार जो आहे तो पहिला प्रकार घेऊया. दॅट इज नथिंग बट द मेन स्टॅटिक कॅरेक्टरिस्टिक्स आर. म्हणजे कोणकोणत्या स्टॅटिक कॅरेक्टरिस्टिक्स आहेत आणि त्यांचे डेफिनेशन्स काय काय आहेत हे आपण पहिल्यांदा बघूया. ओके. तर मेन स्टॅटिक कॅरेक्टरिस्टिक्स कोणकोणते असतात किंवा ते इन्स्ट्रुमेंट्स त्या स्टॅटिक कॅरेक्टरिस्टिक्स कुठल्या कुठल्या पद्धतीचे आहेत हे आपण कसं डिफाइन करायचं. तर द फर्स्ट वन दॅट इज नथिंग बट ॲक्युरसी. आपण सगळ्या अगोदर डिस्कस करूया आणि मग वन बाय वन डिस्कस करूया. ओके. द फर्स्ट वन दॅट इज नथिंग बट द ॲक्युरसी, स्टॅटिक एरर, प्रिसिजन, रिपीटेबिलिटी, रिप्रोड्युसिबिलिटी, टॉलरन्स, linearity, sensitivity, resolution, drift, dead zone, span and scale range. अशा या 12 कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ज्यांना आपण स्टॅटिक कॅरेक्टरिस्टिक्स असं संबोधणार आहे. कारण त्यांची जी काही कॅरेक्टरिस्टिक आहे ती कॅरेक्टरिस्टिक्स टाइम पॅरामीटरनुसार चेंज होणार नाही म्हणून. ओके. तर हा भाग झाल्यानंतर आपण मग डायनॅमिक कॅरेक्टरिस्टिक्स बघू. ठीक आहे. द फर्स्ट वन, आता आपण वन बाय वन डिस्कस करूया. द फर्स्ट वन दॅट इज नथिंग बट द ॲक्युरसी. आता ॲक्युरसीची डेफिनेशन काय आहे, आपण असं म्हणतो की एखादं इन्स्ट्रुमेंट हे ॲक्युरेट असणार आहे. ॲक्युरेट म्हणजे काय की इट शुड बी रिचेस टू द ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ दॅट पर्टिक्युलर मीटर. म्हणजे जी ट्रू व्हॅल्यू आहे, एखादं मीटर काय करतो, ट्रू व्हॅल्यूच्या जवळपास जाण्याचा प्रयत्न करतो. ओके. ॲक्युरसीची डेफिनेशन आहे द क्लोजनेस विथ विच अँड द इन्स्ट्रुमेंट अप्रोचेस द ट्रू व्हॅल्यू. म्हणजे जी काही ऑब्झर्व व्हॅल्यू आहे ती ऑब्झर्व व्हॅल्यू ट्रू व्हॅल्यूच्या खरी जी काही किंमत आहे त्याच्या किती क्लोज आहे म्हणजे त्याची ॲक्युरसी काय आहे, जास्त आहे. ओके. द ॲक्युरसी शुड बी डिफाइन्ड ॲज द क्लोजनेस विथ विच अँड द इन्स्ट्रुमेंट रिस्पॉन्स टू और द इन्स्ट्रुमेंट रीचेस टू द ट्रू व्हॅल्यू इज कॉल्ड ॲज द ॲक्युरसी. ओके. म्हणजे ॲक्युरसी म्हणजे काय आहे की मेजर्ड व्हॅल्यू आणि किंवा ट्रू व्हॅल्यू आणि ऑब्झर्व व्हॅल्यू यांच्यामध्ये असणारा जो काही डिफरन्स आहे तो डिफरन्स जेवढा कमी असेल तेवढी त्याची ॲक्युरसी लेवल जास्त असते. किंवा एखादं मीटर ट्रू व्हॅल्यूच्या जवळ म्हणजे खरोखरची व्हॅल्यू आहे त्या खरोखर व्हॅल्यूच्या किती जवळपास पोहोचतं म्हणजे त्याची ॲक्युरसी डिफाइन करते. ओके. द फर्स्ट वन दॅट इज नथिंग बट द ॲक्युरसी, द क्लोजनेस विथ विच अँड द इन्स्ट्रुमेंट अप्रोचेस द ट्रू व्हॅल्यू
इज कॉल्ड ॲज द ॲक्युरसी, म्हणजे ती त्याची ॲक्युरसी आहे. द सेकंड वन दॅट इज नथिंग बट द स्टॅटिक एरर. ॲक्युरसी आणि स्टॅटिक एरर दे आर डिपेंडंट ऑन इच अदर. ते एकमेकावरती डिपेंडेंट आहे. कसे आहे बघा, की जर समजा खरी व्हॅल्यू एखादी आहे आणि ऑब्झर्व्ड व्हॅल्यू ही दुसरी आहे. फॉर एक्झाम्पल समजा आपलं एखाद्या मीटरचं रिडिंग ऍक्च्युअल मध्ये 2 एम्पियर यायला पाहिजे, पण ते आपल्याला मिळतं 1.5 एम्पियर. मग ट्रू व्हॅल्यूतून तुम्ही ऑब्झर्व्ड व्हॅल्यू म्हणजे 1.5 एम्पियर जर वजा केला तर आपल्याला काय मिळतं 0.5 एम्पियर. आता 0.5 एम्पियर हा काय झाला, एरर झाला. ओके, एररची डेफिनेशन काय आहे, ट्रू व्हॅल्यू मायनस मेजर्ड व्हॅल्यू इज इक्वल टू एरर. खरी किंमत वजा मिळालेली किंमत इज इक्वल टू एरर. आता हा एरर जो आहे हा एरर सुद्धा दोन पद्धतीमध्ये आहे. एक आहे स्टॅटिक एरर आणि दुसरा आहे डायनॅमिक एरर. स्टॅटिक एरर म्हणजे काय, की जो एरर कधीही टाइम पॅरामीटरनुसार चेंज होणार नाही. एक्सपेरिमेंटच्या सुरुवातीला सुद्धा तेवढाच असेल आणि एक्सपेरिमेंट ज्यावेळेस संपणार आहे त्यावेळेस सुद्धा तेवढाच असणार आहे. अशा एररला आपण स्टॅटिक एरर असं म्हणणार आहे. ओके, एररची डेफिनेशन काय आहे, की ट्रू व्हॅल्यू वजा मेजर्ड व्हॅल्यू किंवा ऑब्झर्व्ड व्हॅल्यू इज इक्वल टू एरर. ओके, सो दिस इज नथिंग बट द स्टॅटिक एरर. आता स्टॅटिक एरर जेवढा जास्त तेवढी ॲक्युरसी कमी आणि स्टॅटिक एरर जेवढा कमी तेवढी त्याची ॲक्युरसी जास्त. एखादं मीटर स्टॅटिक एरर 0 एरर देतं, स्टॅटिक एरर 0 आहे म्हणजे ते मीटर जास्त ॲक्युरेट आहे. ओके, तर अशा पद्धतीमध्ये हे स्टॅटिक एररचा पॉइंट आहे. तर थर्ड वन दॅट इज नथिंग बट द प्रिसिजन. प्रिसिजन इज नथिंग बट हाऊ वी कॅन क्लोज विथ दॅट पर्टिक्युलर रीडिंग. ओके, जर समजा एखादं मीटर 2.5 हे काय आहे ऍक्च्युअल व्हॅल्यू आहे त्याची, रिझल्ट आहे 2.5 एम्पियर, तर आपलं मीटर 2.5 च्या किती जवळपास आहे, ते 2.49 आहे का, की ते 2.48 आहे का, की ते 2.51 आहे की 2.52 आहे. म्हणजे त्या पर्टिक्युलर रीडिंगच्या जवळ ते किती जाते अजून 2.51 2.512 थर्ड डिजिट, म्हणजे त्याचं प्रिसिजन अजून जास्त 2.4999 म्हणजे त्याचं प्रिसिजन अजून जास्त. प्रिसिजन इट इज नथिंग बट द क्लोजेस्ट व्हॅल्यू ऑफ दॅट ट्रू व्हॅल्यू. ओके, किती त्याची व्हॅल्यू अजून जास्त क्लोज जाते म्हणजे त्याची प्रिसिजन कॅरेक्टरिस्टिक्स आहे. ओके, जेवढं मीटर ते काय असतं प्रिसाइज असतं, जेवढं जास्त प्रिसाइज मीटर तेवढी त्याची ॲक्युरसी जास्त. ठीक आहे, दॅट इज नथिंग बट द प्रिसिजन. प्रिसिजन म्हणजे काय, की द ॲक्युरसी ऑफ दॅट पर्टिक्युलर मीटर इट शुड बी क्लोजेस्ट टू द ट्रू व्हॅल्यू. किती ते जास्तीत जास्त क्लोज आहे म्हणजे त्याचे प्रिसिजन लेवल जास्त असलं पाहिजे. ओके, आता हे डिफाईन करत असताना आपण त्याची कॅरेक्टरिस्टिक्स पण बघायला लागलो की काय हवं आपल्याला हे पण लागणार आहे. ॲक्युरसी मस्ट बी हायेस्ट वन. ते ॲक्युरसी सगळ्यात जास्तच पाहिजे तरच आपण ते मीटर किंवा इन्स्ट्रुमेंट चांगला आहे असं पण म्हणू शकतो. स्टॅटिक एरर मस्ट बी 0. आपण कुठल्याही मीटर असं घेणार नाही की ज्याच्यामध्ये एरर जास्त असायला हवा, कारण जर एरर जास्त असेल तर आपल्याला त्याची व्हॅल्यू चांगल्या पद्धतीमध्ये मिळणार नाही. ओके, दॅट इज स्टॅटिक एरर मस्ट बी 0. तो 0 असावा. प्रिसिजन मस्ट बी हाय, म्हणजे जे प्रिसिजन व्हॅल्यू आहे किंवा जे प्रिसाइज मीटर आहे ते मस्ट बी हाय, त्याची व्हॅल्यू जास्त असावी जेणेकरून ते प्रिसाइज मीटर काय करेल ऍक्च्युअल व्हॅल्यूला अचीव करण्याचा प्रयत्न करेल, तर त्याला आपण प्रिसिजन चांगला आहे असं पण म्हणू शकतो. द फोर्थ वन दॅट इज नथिंग बट द रिपीटेबिलिटी. म्हणजे एखादं मीटर तेच रीडिंग किती वेळेला वारंवार काय होते रिपीट करायला लागतं. एकच रीडिंग ते वारंवार किती वेळा चांगल्या पद्धतीमध्ये करू शकतो. एखाद्या मीटरची ॲबिलिटी किती आहे की तेच रीडिंग तोच एक्सपेरिमेंट ॲमीटर जर असेल तर तो ॲमीटर किती वेळेला करंट त्याच चांगल्या पद्धतीनं मेजर करू शकतो. अशी ॲबिलिटी म्हणजे रिपीटेबिलिटी. रिपीटेबिलिटी म्हणजे रिपीट करण्याची क्षमता. ओके, आता रिपीटेबिलिटी सुद्धा काय पाहिजे, ती एखाद्या इन्स्ट्रुमेंटची रिपीटेबिलिटी सुद्धा काय पाहिजे जास्तीत जास्त पाहिजे. म्हणजे आपण समजा एखाद्या ग्रुपनं जर एखादा ॲमीटरचा एक्सपेरिमेंट केला तर त्यावेळेस ते मीटर चांगल्या पद्धतीनं वर्क झालं आणि ज्यावेळेस दुसरा ग्रुपनं तो परफॉर्मन्स करायला लागला आणि त्यावेळेस ते मीटर जर आपल्याला चांगलं रिडिंग देत नसेल तर आपण असं म्हणणार नाही की त्याची रिपीटेबिलिटी चांगली आहे. ओके, नंबर ऑफ टाइम्स ज्यावेळेस तुम्ही त्याच्यावर
ते एक्सपेरिमेंट करत जाल तेवढ्या वेळेला त्यांना तीच व्हॅल्यू चांगल्या पद्धतीनं दाखवली पाहिजे, म्हणजे आपण त्याला म्हणू शकतो रिपीटेबिलिटी. ओके, तर रिपीटेबिलिटी सुद्धा काय पाहिजे इन्स्ट्रुमेंट्सची हाय पाहिजे, रिपीटेबिलिटी हाय पाहिजे. नेक्स्ट पॉइंट आहे रिप्रोड्युसिबिलिटी. आता रिप्रोड्युसिबिलिटी म्हणजे काय, द सेम व्हॅल्यू ऑफ दॅट पर्टिक्युलर मीटर शुड बी रिप्रोड्यूस वन्स अगेन. ओके, रिपीटेबिलिटी मध्ये आपण व्हॅल्यू चेंज करू शकतो. रिप्रोड्युसिबिलिटी मध्ये काय काय व्हायला पाहिजे, तीच व्हॅल्यू त्यांना रिप्रोड्यूस करायला पाहिजे. ओके, जर समजा एखादा ॲमीटर आहे, तर ॲमीटरनं 2.5 ही व्हॅल्यू घेतलेली आहे, तर ती 2.5 व्हॅल्यू परत रिप्रोड्यूस व्हायला पाहिजे. म्हणजे आपण ज्यावेळेस तोच एक्सपेरिमेंट परत एकदा करू त्यावेळेस ते रिप्रोड्यूस व्हायला पाहिजे, परत तीच व्हॅल्यू व्हायला पाहिजे. रिपीटेबिलिटी आणि रिप्रोड्युसिबिलिटी मध्ये फरक काय आहे बघा. रिपीटेबिलिटी मध्ये आपण व्हॅल्यूज रिपीट करून जाऊ, पर्टिक्युलर 2.1, 2.2, 2.3, 2.4, 2.5. ओके, परत 2.1 घेऊ. आता परत ज्यावेळेस तुम्ही 2.1 घ्याल त्यावेळेस ते रिपीट झालं, म्हणजे जी काही रिडिंग्ज आहेत, नंबर ऑफ रिडिंग्ज आहेत ते आपण परत रिपीट करायला लागलो. 2.1, 2.2, 2.3, 2.4, 2.5. ओके, तर असं इन्स्ट्रुमेंट म्हणजे रिपीटेबिलिटी. आणि रिप्रोड्युसिबिलिटी म्हणजे काय की वी हॅव कॉन्सन्ट्रेट ऑन 2.1 ओनली, म्हणजे 2.1 परत 2.1 परत 2.1 म्हणजे रिप्रोड्युसिबिलिटी. तर प्रत्येक मीटरची रिप्रोड्युसिबिलिटी सुद्धा काय पाहिजे, जास्तीत जास्त पाहिजे, जेणेकरून ते इन्स्ट्रुमेंट विदाउट एरर इतक्या चांगल्या पद्धतीने काम करेल आणि ते आपल्याला चांगली रिडिंग देईल. ओके, नेक्स्ट वन दॅट इज नथिंग बट द टॉलरन्स. नाउ थेरॉटिकली आपण असं म्हणतोय की कोणत्याही इन्स्ट्रुमेंटनं आपल्याला एरर द्यायला नको, पण प्रॅक्टिकली तसं होत नाही. कारण प्रॅक्टिकली आपण जे मीटर कन्स्ट्रक्शनला जे पॅरामीटर वापरलेले आहेत, त्याच्यामध्ये कॉईल असेल, पॉइंटर असेल किंवा स्केल असेल, ओके, त्याच्यानंतर ग्रॅव्हिटी कंट्रोलसाठी असणारं स्प्रिंग असेल, ओके, किंवा वेट असेल, तर ह्या पद्धतीमुळे किंवा ह्या पॅरामीटर्समुळे काय होतं, द मीटर शुड बी शोज सम हो एरर. ते मीटर काय करतं, थोड्या पद्धतीत का असताना आपल्याला काय करतं, एरर दाखवतं. आता हे एरर दाखवत असताना किती परमिसिबल एरर आपण सहन करू शकतो. फॉर एक्झाम्पल जर समजा मला व्हॅल्यू हवी आहे 2.5, तर मी 2.4 पण कन्सिडर करेन आणि 2.6 पण कन्सिडर करेन. ओके, आता हा जो एरर आहे, जो आपल्याला मान्य आहे, की जो आपण काय करू शकतो, ऍक्सेप्ट करू शकतो, सहन करू शकतो, तर असा एरर म्हणजे टॉलरन्स. ओके, म्हणजे जर एखादं मीटर आपल्याला 2.5 हे रीडिंग देणार असेल, 2.5 अँपिअर जर रीडिंग देणार असेल, तर ह्याची व्हॅल्यू आपण 2.48 पण कन्सिडर करू शकतो आणि ह्याची व्हॅल्यू मी 2.51 पण कन्सिडर करू शकतो. तर हा जो काही गॅप आहे 2.48 पासून 2.51 पर्यंतचा जो काही गॅप आहे, इट शुड बी कॉल्ड ॲज अ टॉलरन्स. टॉलरन्स इज नथिंग बट द परमिसिबल एरर. तो एररच आहे पण तो परमिसिबल आहे, आपण त्याला परमिशन देऊ शकतो, आपण तो ऍक्सेप्ट करू शकतो. असा परमिसिबल एरर म्हणजे टॉलरन्स. ओके, नेक्स्ट जे आहे ते आहे लिनिअरिटी. लिनिअरिटी म्हणजे काय की एखाद्या इन्स्ट्रुमेंटला जसं आपण इनपुट चेंज करत जाऊ तसं त्याचं आउटपुट चेंज व्हायला पाहिजे, तर आपण ते लिनियर आहे असं आपण कन्सिडर करू शकतो. ओके, आता लिनिअरिटी मध्ये काय म्हणतो बघा, समजा एखादं मीटर आहे, आपण असं म्हणूया की ॲमीटर आहे, तर ॲमीटरला आपण 2 वायर्स कनेक्ट केलेले आहेत, एक इनपुट साईडला आहे वायर आणि एक आउटपुट साईडला आहे. इनपुट साईडचं जे काही करंट आहे तो इनपुट साईडचा करंट 1 एम्पियर आहे आणि त्यावेळेस आपल्याला रिडिंग मिळालं, ॲमीटर मधनं आपल्याला व्हॅल्यू मिळाली 1 एम्पियर. आता इकडे ज्यावेळेस 1.2 एम्पियर होईल त्यावेळेस आउटपुट साईडला सुद्धा आपल्याला 1.2 एम्पियर मिळायला पाहिजे. तर आपण असं म्हणू शकतो की त्याची लिनिअरिटी चांगली आहे. इनपुट जसं चेंज व्हायला लागलेलं आहे तसं आउटपुट सुद्धा जर चेंज होत असेल तर आपण म्हणू शकतो की त्याची लिनिअरिटी चांगली आहे. ओके, आता लिनिअरिटी चांगली आहे किंवा नाही हे कोण डिफाईन करतो, तर त्याची नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स डिफाईन करते, दॅट इज नथिंग बट द सेन्सिटिव्हिटी. सेन्सिटिव्हिटीची डेफिनेशन काय आहे, द स्मॉलेस्ट चेंज इन इनपुट इट शुड बी कॉजेस टू स्मॉलेस्ट चेंज इन आउटपुट. जसं इनपुट साईडला स्मॉल चेंज झाला तरी त्या मीटरला कळतं, तसंच त्यानं आउटपुट साईडला सुद्धा रिझल्ट दाखवायला पाहिजे. अशा पद्धतीचं जर आपल्याकडे कॅरेक्टरिस्टिक होत असेल इट शुड बी कॉल्ड ॲज अ सेन्सिटिव्हिटी. ओके, लिनिअरिटीचं काय म्हणणं आहे की इनपुट साईडला व्हॅल्यू जशा जशा चेंज होत जाते
परत ज्यावेळेस त्याची व्हॅल्यू कमी होते त्यावेळेस आउटपुट साईडची सुद्धा व्हॅल्यू कमी व्हायला पाहिजे. असं जर होत असेल, असं जर योग्य पद्धतीमध्ये होत असेल तर आपण त्याला म्हणू शकतो लिनियरिटी चांगली आहे. ओके. आणि सेन्सिटिव्हिटीचं म्हणणं काय आहे, स्मॉलेस्ट चेंज 1.1 आहे, 1.5 केलं तरी आपल्याला आउटपुट साईडला चेंज भेटतो. 1.2 जरी केलं तरी आपल्याला आउटपुट साईडला 1.2 दाखवलं जातं. असं जर मीटर करत असेल तर आपण त्याला म्हणू शकतो की त्याची सेन्सिटिव्हिटी काय आहे, चांगली आहे. ओके. नेक्स्ट वन दॅट इज नथिंग बट द रिझोल्यूशन. द रिझोल्यूशन पॅरामीटर शुड बी इंडिकेट्स हाऊ मच डिग्रीज ऑफ व्हॅल्यू, किंवा आपण ते किती ॲक्युरेट लेवलला काय करतोय ते रीडिंग मेजर करावं लागतं. ओके. नाउ द रिझोल्यूशन शुड बी डिपेंड्स अपॉन हाऊ मच द ॲक्युरेसी ऑफ दॅट पर्टिक्युलर व्हॅल्यू शुड बी डिफाइन्ड. म्हणजे कोणत्या ॲक्युरेसी लेवलला आपण काय करावं लागतं ते मेजर करावं लागतं. ओके. लेट अस सपोज एखादा एमिटर आहे, एमिटरची व्हॅल्यू आहे, एमिटर इंडिकेट केलेली इनपुट व्हॅल्यू आहे 1 एम्पियर. 1 एम्पियर. ओके. आता रिझोल्यूशन हाऊ इट वर्क्स, it should be having 1.00 ampere. It should be having 1.000 ampere. ओके. जशी जशी याचा डिजिट पुढचा वाढत जाईल तेवढी आपण ॲक्युरेट व्हॅल्यू काय करू शकतो, डिफाइन करू शकतो. म्हणजे नंबर ऑफ डिजिट्स जेवढे वाढत जाते याच्याऐवजी आपण आता असं म्हणूया की 1 एम्पियरच्या ऐवजी आपल्याला आउटपुट साईडला मीटरने दिलेली व्हॅल्यू आहे 0.9 एम्पियर. ओके. ते जर मी 2 डिजिट घेतले तर ती व्हॅल्यू मला मिळालेली आहे 0.99 एम्पियर. ते जर आम्ही 4 डिजिट कन्सिडर केले तर ती व्हॅल्यू आहे 0.999 एम्पियर. म्हणजे ज्यावेळेस नंबर ऑफ डिजिट्स वाढत जाते त्यावेळेस त्याची अप्रॉक्सिमेटली व्हॅल्यू जी आहे ते ॲक्युरेट व्हॅल्यू काय होत जाते, वाढत जाते. म्हणजे जेवढे नंबर ऑफ रिझोल्युशन्स वाढत जाईल तेवढी ॲक्च्युअल व्हॅल्यू आपण काय करू शकतो, आयडेंटिफाय करू शकतो. तर अशा पद्धतीची कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे रिझोल्युशनची प्रॉपर्टी किंवा रिझोल्युशनची कॅरेक्टरिस्टिक्स. Okay, so this is how the resolution should be works in this manner. Now the next one is nothing but the drift. Drift, it is also the permissible error on which we have to be satisfied. That is nothing but the drift. Okay, आता त्याचे ड्रिफ्ट मध्ये प्रकार आहे, स्पॅन ड्रिफ्ट आहे, पर्टिक्युलर व्हॅल्यू पॉइंट ड्रिफ्ट आहे, लॅग ड्रिफ्ट आहे. ओके. ड्रिफ्ट म्हणजे काय, द लॅगिंग ऑफ दॅट पर्टिक्युलर लॅगिंग व्हॅल्यू टू द ऍक्च्युअल व्हॅल्यू. शुड कॉल्ड एज अ ड्रिफ्ट. लॅगिंग व्हॅल्यू टू द ऍक्च्युअल व्हॅल्यू. फॉर एक्झाम्पल आपण हे करूया, ऍक्सिस वरती बघूया. Let us suppose particular parameter that is suppose we have to be take one characteristic that is input versus output. Input versus output काय आपण characteristic घेतलेली आहे आणि actual ती characteristic अशी आहे. It should be starts from 0. It should be starts from 0. But due to the wear and tear of that particular instrument, त्या instrumentच्या wear and tear मुळे काय झालं, ही व्हॅल्यू 0 ला स्टार्ट होत नाही. ही व्हॅल्यू काय होते, याची कॅरेक्टरिस्टिक्स ही स्टार्ट होते 0.2 ला. इट शुड बी शोज द सेम वे. सेम वे ला काय आहे, त्याची कॅरेक्टरिस्टिक्स आहे. म्हणजे इनपुट आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स लिनियर आहे, पण त्याची व्हॅल्यू 0 ला स्टार्ट होत नाही, ती 2 ला स्टार्ट होते, 0.2 ला स्टार्ट होते. तर 0 आणि 0.2 पासूनचा हा जो काही गॅप आहे तो शुड कॉल्ड एज अ ड्रिफ्ट. इट शुड कॉल्ड एज अ ड्रिफ्ट. तर ते ड्रिफ्ट येण्याचं कारण काय आहे, कारण बरेचसे इन्स्ट्रुमेंट जे आहेत ते मेटॅलिक असतात आणि त्यांचा वारंवार यूज केल्यामुळं काय होतं, त्याची झीज होते आणि ती झीज झाल्यानंतर आपल्याला पर्टिक्युलर टी रेडिंग मिळत नाही. त्यामुळे काय होतं,
आपण मान्य केलेला एरर आहे आणि तो कन्सिडर करूनच आपण काय करत असतो, त्याचा स्टॅटिक एरर मध्ये समावेश केलेला असतो. ठीक आहे. सो इट इज ऑल्सो कॉल्ड एज ड्रिफ्ट. नेक्स्ट वन that is nothing but the dead zone. Next property that should be nothing but the dead zone. Now what is meant by dead zone we have to discuss. Dead zone. Dead zone. आता we are going to take once again the characteristics that is input divided by input versus output. Okay, input versus output. समजा ही कॅरेक्टरिस्टिक जी आहे ती कॅरेक्टरिस्टिक लिनियरली अशा पद्धतीने वर्क होतो. आता डेड झोन म्हणजे काय, तर ह्याचं ज्यावेळेस इनपुट आपण त्या पर्टिक्युलर मीटरला दिलेलं असतं, इनपुट ज्यावेळेस आपण अप्लाय करतो तर त्यावेळेस काही कालावधीसाठी आपल्याला आउटपुट मिळतच नाही. म्हणजे the actually the characteristic theoretical characteristics is as like this, but practically it should be starts from here आणि 0 पासून पर्टिक्युलर व्हॅल्यू पर्यंत ते इन्स्ट्रुमेंट काय राहतं, डल राहतं. डल किंवा डेड आपण असं म्हणू शकतो. इनपुट अप्लाय केल्यानंतर सुद्धा ते इन्स्ट्रुमेंट आपल्याला आउटपुटची व्हॅल्यू दाखवत नाही. तर अशा पर्टिक्युलर व्हॅल्यू पर्यंत काय होतं, ते इन्स्ट्रुमेंट ॲज इट इज राहतं, डल राहतं किंवा डेड राहतं. तिथून पुढे त्याचा परफॉर्मन्स अतिशय चांगला असतो. ते तुम्हाला परत काय करेल, चांगलं रिडिंग देईल. जसं जसं तुम्ही इनपुट वाढवत जाल तसं तुमचं आउटपुट सुद्धा वाढत जाईल. कॅरेक्टरिस्टिक सॅटिस्फाईड होईल, नो डाऊट. पण सुरुवातीच्या काही कालावधीसाठी ते इन्स्ट्रुमेंट डल राहतं. इट शुड बी कॉल्ड एज अ डेड झोन. डेड झोन मध्ये तुम्ही कितीही इनपुट अप्लाय केला तरी त्याच्याकडून त्या मीटरकडून आपल्याला त्याची आउटपुट व्हॅल्यू मिळत नाही. शुड बी कॉल्ड एज अ डेड झोन. ओके. पर्टिक्युलर स्पॅन, पर्टिक्युलर रेंज, त्या पर्टिक्युलर स्पॅन मध्ये ते इन्स्ट्रुमेंट डल राहतं, ते तुम्हाला काहीच आउटपुट देणार नाही. तर अशा पद्धतीच्या पर्टिक्युलर झोनला आपण डेड झोन असं म्हणणार, डेड झोन असं म्हणणार आहे. ओके. सो इट इज द प्रॉपर्टी, वन ऑफ द स्टॅटिक कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एन इन्स्ट्रुमेंट. द लास्ट वन that is nothing but the span and scale range. Span it is nothing but the minimum and maximum range. Okay, span and scale range. Span and scale range. So span and scale range म्हणजे काय? The span is nothing but, span म्हणजे काय की पर्टिक्युलर टाइम पॅरामीटर, particular time slot of the instrument to be performed. To be performed is called as a span. Particular span म्हणजे काय, इन्स्ट्रुमेंट वर्किंग होण्यासाठी लागणारा पर्टिक्युलर कालावधी म्हणजे स्पॅन. ओके. आणि स्केल रेंज, स्केल रेंज रेंज म्हणजे काय की मीटर मध्ये समजा आपण इथं करूया, ड्रॉ करूया. समजा हे मीटर आहे, त्याच्यावरती आपण स्केल डिफाइन केलेली आहे. आता ही स्केल रेंज म्हणजे काय की त्या स्केलची मिनिमम व्हॅल्यू आणि मॅक्सिमम व्हॅल्यू यांच्यामधला गॅप म्हणजे स्केल रेंज. स्केल रेंज म्हणजे मिनिमम व्हॅल्यू टू मॅक्सिमम व्हॅल्यू मिनिमम व्हॅल्यू टू मॅक्सिमम व्हॅल्यू याचा याच्यामधला जो काही डिफरन्स आहे
is called as range, scale range. Minimum value 0, maximum value 10, म्हणजे 0 to 10 ही त्याची रेंज झाली. मिनिमम व्हॅल्यू 0, मॅक्सिमम व्हॅल्यू 50, म्हणजे 0 to 50 त्याची स्केल रेंज झाली. ओके, तर मिनिमम व्हॅल्यू टू द मॅक्सिमम व्हॅल्यू या दोघांच्या मधला डिफरन्स म्हणजे त्याची स्केल रेंज. ओके, तर ह्या 12 स्टॅटिक कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ज्या जनरली तुम्हाला डेफिनेशन म्हणून विचारलेले असतात किंवा सिलेक्शन क्रायटेरिया ऑफ पर्टिक्युलर इन्स्ट्रुमेंट, एखादं मेटल इन्स्ट्रुमेंट किंवा एखादं इन्स्ट्रुमेंट पिकअप करण्यासाठी त्याच्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक्स काय असायला पाहिजे हे डिफाईन करायचं असतं किंवा हे तुम्हाला विचारलेलं असतं. त्याच्यामध्ये ॲक्युरसी आहे, स्टॅटिक एरर आहे, प्रिसिजन आहे, रिपीटेबिलिटी आहे, रिप्रोड्युसिबिलिटी आहे, टॉलरन्स आहे, लिनियरिटी आहे, सेन्सिटिव्हिटी आहे, रिझोल्यूशन, ड्रिफ्ट, डेड झोन, स्पॅन आणि स्केल रेंज. ओके, आता ते काय काय हवं ते आपण इथे लिहूया. ओके, द ॲक्युरसी मस्ट बी मॅक्सिमम, स्टॅटिक एरर मस्ट बी लेस, precision must be maximum, repeatability must be high, reproducibility सुद्धा काय पाहिजे, जास्त पाहिजे, must be high, tolerance must be minimum, linearity must be high, sensitivity must be high, resolution must be high, drift must be minimum, dead zone must be less, and span on scale range must be high. ओके, तर हे सगळे पॅरामीटर्स आहेत जे डिफाइन करतात की एखाद्या इन्स्ट्रुमेंट मध्ये ती कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे. ॲक्युरसी मॅक्सिममच पाहिजे, स्टॅटिक एरर कमीच हवा, प्रिसिजन मॅक्सिमम पाहिजे, रिपीटेबिलिटी हाय पाहिजे, रिप्रोड्युसिबिलिटी सुद्धा हाय पाहिजे, टॉलरन्स मिनिमम हवा. ओके, तर अशा पद्धतीमध्ये जे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते कॅरेक्टरिस्टिक्स काय करतात, डिफाईन करतात. आणि त्या स्टॅटिक कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ज्या तुम्हाला एखादं इन्स्ट्रुमेंट निवडताना तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे की जेणेकरून तुम्ही ते इन्स्ट्रुमेंट व्यवस्थितरित्या निवडू शकता. ओके, so this is all about the static characteristics of instrument. ओके, याच्यामध्ये आपण काय करूया, डायनॅमिक कॅरेक्टरिस्टिक्स सुद्धा बघूया. these are less numbers, so we have to be defined. It is a quick time period. Dynamic characteristics. Of instruments. Then the first one is speed of response. Second one, that is fluidity. Third one, that is lag. And the fourth one, that is dynamic error. That is dynamic These are the four dynamic characteristics. Dynamic characteristics म्हणजे ज्या characteristics
ह्या मेजरमेंट करत असताना टाइम पॅरामीटरनुसार काय होणार आहे चेंज होणार. तर अशा पद्धतीच्या कॅरेक्टरिस्टिक्स तर त्या कुठल्या कुठल्या आहेत बघा. द फर्स्ट वन दॅट इज द स्पीड ऑफ रिस्पॉन्स. स्पीड ऑफ रिस्पॉन्स म्हणजे की आपण एखादं इनपुट अप्लाय केल्यानंतर त्या इन्स्ट्रुमेंटने आपल्याला कसा रिप्लाय दिलेला आहे किंवा तो रिस्पॉन्स किती कालावधीमध्ये दिलेला आहे. दॅट इज नथिंग बट द स्पीड ऑफ रिस्पॉन्स. ओके जे रिस्पॉन्स फ्रॉम इन्स्ट्रुमेंट. ओके आता रिस्पॉन्स फ्रॉम इन्स्ट्रुमेंट हा सुरुवातीला जास्त असू शकतो, परफॉर्मन्स करत असताना कमी होऊ शकतो, म्हणून त्याची कॅरेक्टरिस्टिक्स आपण काय केलेली आहे डायनॅमिक कॅरेक्टरिस्टिक्स पकडलेली आहे. ओके सो स्पीड ऑफ रिस्पॉन्स इज नथिंग बट इट इज द रिस्पॉन्स फ्रॉम दॅट इन्स्ट्रुमेंट व्हाईल अप्लाइंग एन इनपुट. इनपुट अप्लाय केल्यानंतर त्या इन्स्ट्रुमेंटचा स्पीड ऑफ रिस्पॉन्स काय आहे, त्याचा परत आपल्याला रिप्लाय काय आहे तर ते आयडेंटिफाय करणं. इट शुड बी कॉल्ड एज द डायनॅमिक कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दॅट पर्टिक्युलर इन्स्ट्रुमेंट. नेक्स्ट वन दॅट इज द फिडेलिटी. फिडेलिटी म्हणजे काय की जसं इनपुट आहे ॲज पर द इनपुट आउटपुट मस्ट बी रियल. जसं इनपुट आहे ॲज पर द इनपुट जसं आहे तसंच आपल्याला आउटपुट सुद्धा बनवायचं असेल तर आपल्याला ती फिडेलिटी चांगली लागते. फिडेलिटी म्हणजे जर समजा इनपुट साईडला आपण इलेक्ट्रिकल क्वांटिटी घेतली तर तशीच इलेक्ट्रिकल क्वांटिटी आपल्याला आउटपुट साईडला सुद्धा बनवता आली पाहिजे. ती बनवण्याची क्षमता म्हणजे फिडेलिटी. ओके जसे इनपुट आहे समजा इनपुट 1.21 आहे तर आउटपुटला सुद्धा 1.21 यायला पाहिजे. तर अशी त्या मेजरमेंट इन्स्ट्रुमेंटची क्षमता आहे का, ही क्षमता म्हणजे फिडेलिटी. ओके आता ही फिडेलिटी सुद्धा काय होते टाइम पॅरामीटरनुसार चेंज होते आणि म्हणून त्याला आपण काय केलेलं आहे डायनॅमिक इन्स्ट्रुमेंट किंवा डायनॅमिक कॅरेक्टरिस्टिक्स असं म्हटलेलं आहे. ओके सो इट इज द सेकंड पार्ट ऑफ सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स दॅट इज नथिंग बट द फिडेलिटी. थर्ड वन दॅट इज नथिंग बट लॅग. लॅग इट इज नथिंग बट the delay in performance. एखाद्या इन्स्ट्रुमेंटला आपण इनपुट दिल्यानंतर ते सुरुवातीच्या 2-3 सेकंदासाठी 10 सेकंदासाठी काही कामच करत नाही, ते डिले करते आणि आफ्टर सम टाइम इट शुड बी वर्क. तर असं जर होत असेल वी कॅन कॉल एज लॅग. ओके दॅट इज डिले इन द परफॉर्मन्स. त्या परफॉर्मन्सला डिले व्हायला लागला तर आपण त्याला म्हणणार आहे लॅग. आता हा लॅग टाइम पॅरामीटरनुसार असू शकतो, इनपुटनुसार असू शकतो किंवा आउटपुटनुसार असू शकतो. दॅट शुड बी द डिफरंट पार्ट बट द लॅग इट इज ऑल्सो द डायनॅमिक कॅरेक्टरिस्टिक्स which will be discussed in instrument. Okay and the last one is about the dynamic error. Dynamic error जसं आपण स्टॅटिक कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये स्टॅटिक एरर बघितला आहे तसं आपण डायनॅमिक कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये सुद्धा डायनॅमिक एरर बघणार आहोत. आता डायनॅमिक एरर म्हणजे काय की जसं जसं टाइम पॅरामीटर चेंज होत जाईल तसं एररची व्हॅल्यू सुद्धा चेंज होत जाईल. म्हणजे टाइम पॅरामीटर ज्यावेळेस 0 असतो त्यावेळेस एरर वेगळा असतो. टाइम पॅरामीटर 1 झाला एरर वेगळा, टाइम पॅरामीटर 2 सेकंद झाला एरर वेगळा. जसं जसं टाइम पॅरामीटर वाढत जाईल तसं तसं एररची व्हॅल्यू सुद्धा वाढत जात असेल तर आपण त्याला म्हणणार आहे डायनॅमिक एरर. ओके तर स्पीड ऑफ रिस्पॉन्स, फिडेलिटी, लॅग आणि डायनॅमिक एरर हे 4 डायनॅमिक कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ज्या इन्स्ट्रुमेंट मध्ये आढळतात आणि ह्या तुम्हाला थेरॉटिकल क्वेश्चन मध्ये सुद्धा विचारलेल्या आहेत. ओके आता स्पीड ऑफ रिस्पॉन्स काय हवा एखाद्या इन्स्ट्रुमेंट साठी तर स्पीड ऑफ रिस्पॉन्स मस्ट बी हाय. तो जास्तच हवा. नेक्स्ट फिडेलिटी इट मस्ट बी हाय, ती सुद्धा जास्तच हवी. लॅग मस्ट बी लेस, लॅग असू नये. आणि डायनॅमिक एरर इट मस्ट बी लेस. ओके म्हणजे एखादं चांगलं इन्स्ट्रुमेंट जर तुम्हाला बनवायचं असेल तर त्याच्यामध्ये स्पीड ऑफ रिस्पॉन्स जास्त पाहिजे, फिडेलिटी जास्त पाहिजे, लॅग कमी असावा आणि डायनॅमिक एरर सुद्धा कमी असावा. ओके तर अशा पद्धतीमध्ये आपण आज स्टॅटिक कॅरेक्टरिस्टिक्स आणि डायनॅमिक कॅरेक्टरिस्टिक्स बघितलेले आहेत. ओके so this is all about the static and dynamic characteristics of instrument. Okay
डायनॅमिक कॅरेक्टरिस्टिक्स आणि स्टॅटिक कॅरेक्टरिस्टिक्स असे दोन वेगवेगळे क्वेश्चन्स तुम्हाला थेरॉटिकल एक्झाम मध्ये विचारले जातात, विच आर बेसिकली फॉर 4 मार्क्स. ओके, म्हणजे एकतर स्टॅटिकच्या 4 आणि डायनॅमिकच्या 4 लिहा असं विचारलं जाईल, किंवा स्टॅटिकच्या सगळ्या आणि डायनॅमिकच्या सगळ्या लिहा असंही विचारलं जाईल. ओके, सो यू शुड बी प्रिपेअर फॉर दॅट. ओके, थँक्यू.